ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातील 9 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे। नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिममध्ये अवकाळी पाऊस झाल्याचं पाहायला मिळते, तर वर्धा, जळगाव, परभणी, नांदेडमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळते। नागपुरामधलीही आपण दृश्य पाहतो आहोत। सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय, तर वाशिम जिल्ह्यातही अवकाळी पावसानं हजेरी लावलेली, तर वर्ध्यामध्ये देखील अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये हा पाऊस पडलेला आहे, त्यामुळे पिकांचं नुकसान झाल्याचं पाहण्यात ग्रामीण भागामध्ये खेड्यांवर अनेक लोकांच्या घरावरचे पत्र उडून गेलेले आहेत। पत्र दिसत नाहीयेत, इतका वेग त्या वादळाचा त्या ठिकाणी होता आणि म्हणून खूप मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं, घरांचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। म्हणून तहसीलदारांना मी तात्काळ आदेश दिलेले आहेत, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे, सर्व पंचनामे करायला सुरुवात झालेली आहे। उद्या पण दिवसभर सर्व अधिकारी, निवडणुकीचा काळ आहे पण तरीही सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की सर्वांनी जाऊन पंचनामे करायचे आणि तात्काळ मदत, ज्यांच्या घरात राहण्याची व्यवस्था नाही, घरावर पत्रच नाही, अशा लोकांना तात्काळ मदत या ठिकाणी दिली जाईल आणि शेतकऱ्यांना सुद्धा नियमानुसार, एनडीआरएफच्या नियमानुसार जे असेल ती मदत ही तात्काळ देण्यात येईल।